सुरू भारतीय जनता पार्टीचं सदस्यता नोंदणी अभियान हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील 1 जानेवारीपासून ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा मतदारसंघामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे। गेल्या 7 दिवसात या अभियानाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि उद्या या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय श्री नारायणरावजी राणे साहेब, त्याचबरोबर या सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आणि या अभियानाची ज्यांच्याकडे निरीक्षक म्हणून या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे ते सन्माननीय श्री महेशजी जाधव साहेब, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा या अभियानामध्ये जे सर्व सहभागी झालेले जे पदाधिकारी आहेत यांची एक बैठक आणि त्याप्रमाणे आढावा देखील घेतला जाणार आहे। यामध्ये सकाळी 11 वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची बैठक ही बॅरिस्टर नाथपै हॉल नगर परिषद सावंतवाडी येथे होणार आहे। त्यानंतर दुपारी 2:30 वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची बैठक ही कुडाळ पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालय म्हणजे वाटवे हॉल या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळी 5 वाजता कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक ही प्रहार भवन कणकवली येथे होणार आहे। या सर्व 3ही बैठकांमध्ये सन्माननीय राणेसाहेब त्याचबरोबर महेशजी जाधव हे या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्रित या भारतीय जनता पार्टीचे जे सदस्यता नोंदणीचं अभियान सुरू आहे या सर्व कामाचा 1 to 1 आढावा घेणार आहेत। प्रत्येक बूथ अध्यक्ष असतील किंवा प्रत्येक जे प्रभारी असतील त्या बूथचे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून आढावा घेणार आहेत आणि प्रदेशने जे आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट दिलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने त्यांनी त्या सूचना देखील करणार आहेत। गेल्या 7 दिवसातला जो आढावा घेतलेला आहे यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या अभियानाला खूप चांगला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की दिनांक 15 जानेवारीपर्यंत म्हणजे अभियानाची ज्या दिवशी समाप्ती होते आहे त्या दिवसापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते आम्ही 100% पूर्ण करू। मी या निमित्ताने उद्या जे आमचे सर्व बूथ कमिटी अध्यक्ष असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील किंवा आजी माजी प्रमुख पदाधिकारी असतील, जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी सदस्य त्या विधानसभा मतदारसंघातले आहेत, या सर्वांना आवाहन करतो की मगाशी ज्या आपल्याला वेळा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण सर्वांनी हजर राहावं। येताना प्रत्येकाने आपण केलेलं जे सदस्य नोंदणीचा जो अहवाल आहे तो देखील अहवाल घेऊन यावा आणि तो अहवाल सन्माननीय राणे साहेबांकडे सादर करावा। धन्यवाद।